निष्ठावंतांवर अन्याय, प्रदेशाध्यक्षांची कबुली। विखे पाटील स्वतः भेटी घेणार, नाराजांना महामंडळ देणार। अहिल्यानगरमध्ये कुणाला संधी? सध्या राज्यभर विविध निवडणुकांमध्ये महायुती आहे, परंतु यामुळे निष्ठावंतांवर अन्याय झाला आहे ही वस्तुस्थिती आहे। त्यातील काहींना महापालिकेत वेगवेगळ्या पदांवर संधी दिली जाईल, तसेच काही नेते पदाधिकाऱ्यांना महामंडळांवर देखील संधी दिली जाईल, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सोमवारी अहिल्यानगरमध्ये बोलताना सांगितले। राष्ट्रवादी भाजप युतीच्या प्रचार फेरीसाठी चव्हाण अहिल्यानगरला आले असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला। पालकमंत्री विखे पत्रकारांशी बोलताना म्हणाले, पक्ष जुने व नवीन असा वाद नाही, मी स्वतः नाराजांची भेट घेऊन त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करणार आहे। तर प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी स्पष्ट केलं की राष्ट्रवादी आणि भाजपकडून उमेदवारी करण्यासाठी अनेक जण इच्छुक होते। कार्यकर्ते व पदाधिकारी आपापल्या भागात वर्षानुवर्षे काम करत असतात। पक्षाची उमेदवारी मिळावी ही त्यांची मागणी रास्तच असते, परंतु युती करण्याचा निर्णय होता त्यावेळी कार्यकर्त्यांवर अन्याय होतो। राज्यभरातच अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेल्यांची समजूत काढली जात आहे। त्यांना महापालिकेत इतर ठिकाणी संधी देण्यात येईल। महामंडळांच्या नियुक्त्याही अद्याप झालेल्या नाहीत, असेही चव्हाण यांनी स्पष्ट केले। त्यामुळे आता अहिल्यानगरमध्ये कोणत्या निष्ठावंतांना महामंडळावर संधी मिळेल याबाबत आता विविध चर्चा सुरू झाल्यात। मंडळी, तुम्हाला काय वाटतं? कुणाला मिळेल महामंडळावर संधी? नक्की कमेंट करा।